तासगावच्या कापूर ओढ्यात काय आलं? पाण्यातील विचित्र हालचालीने बघ्यांची गर्दी. तासगाव वार्ताहर अतुल काळे कळवतात की रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढलेल्या कापूर ओढ्याच्या पाण्यात सोमवारी दुपारी दिसलेल्या विचित्र हालचालीमुळे तासगाव सांगली रोडवरील पुलावर काही काळ वाहतूकही मंदावली. पाण्यात नेमकं काय वाहून आलं या एकाच प्रश्नाने पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रविवारी दुपारी 4च्या सुमारास सुरू झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत थांबला नाही. जोरदार पावसामुळे तासगाव परिसरातील वाड्या वस्त्यांवर पाणी साचलं तर कापूर ओढ्यात पाणी पातळी वाढली. सोमवारी दुपारी 2:45च्या सुमारास ओढ्याच्या पाण्यात मोठी हालचाल दिसून आली. पाण्याच्या वेगामुळे नेमकं काय आहे ते स्पष्ट दिसत नसतानाही पाण्यात काहीतरी हालचाल होत असल्याचा भास होत होता. नागरिकांनी दुचाकी चारचाकी थांबवून पुलावर गर्दी केली. एखादा मोठा जलचर प्राणी वाहून आला की काय किंवा पाण्याच्या प्रवाहातून एखादा मोठा मासा आला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. काहींनी मोबाईल काढून व्हिडिओही काढले. पाण्याच्या प्रवाहात लांब हालचाल होत असल्यामुळे नीट काही दिसत नसले तरी काय असावं या कुतूहलापोटी नागरिक पुलावरून खाली ओढ्याकडे डोकावून पाहत होते. हे पाहण्यासाठी गर्दी बराच वेळ कायम होती. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र या घटनेने कापूर ओढ्याभोवतीचा परिसर काही काळ चर्चेचा विषय बनला होता.